त्यासाठी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। आता तेल चांगलं असं गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत। जितका कांदा आणि टोमॅटो तुम्ही या पदार्थाला वापराल तितकीच छान टेस्ट या पदार्थाला येते। तर हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा तेलावर परतून घ्यायचा आहे। तर कलर हलकासा चेंज झालाय, यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, ती देखील चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत। आता हे चांगलं असं परतून तेलामध्ये घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका। आता त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर छान असा आपला टोमॅटो जो आहे तो मऊ पडतो। आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर इथे मी कांदा लसूण मसाला घालते 2 चमचे, पावभाजी मसाला 1 चमचा, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे एक अर्धा चमचा, हळद पाव चमचा घालायचं। आता हे सुके मसाले चांगले असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मसाले चांगले एकजीव झालेले आहेत, छान असं तेल देखील याला सुटलेलं आहे। या स्टेजवर आपल्याला घालायचं आहे अर्धी ते पाऊण वाटी गरम पाणी, चांगलं असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं असं हे शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर छान असा आपला कांदा आणि टोमॅटो शिजतो आणि आता स्मॅशरच्या साहाय्याने आपण हे चांगलं असं एकजीव करून घेऊयात म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते। त्यानंतर इथे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत, ती छान अशी किसून यामध्ये घालायची आहेत। तर सगळी अंडी अशाच पद्धतीने मी किसून घालते। इथे मी 3 अंडी वापरलेली आहेत। आता ही किसलेली अंडी जी आहेत ती या ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर छान असं आपलं हे तयार होतं। याला अंडा घोटाळा असं म्हटलं जातं आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असं लागतात। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कोणतेही जास्त मसाले न वापरता, कोणताही तामझाम न करता अगदी फटाफट होणारी रेसिपी आहे। मस्त वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत देखील अप्रतिम अशी ही लागते। मस्त अशी चमचमीत अंडा घोटाळ्याची रेसिपी ते तयार झालेली आहे आणि इथे आपला मस्त चमचमीत झटपट होणारा अंडा घोटाळा तयार आहे। एक काय 4 भाकरीही चढ खाल इतका चवीला अप्रतिम लागतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला